गोकुळ गीते आणि गिरीश महाजन सामंतांमध्ये पाऊण तासांपासून चर्चा सुरू। गोकुळ गीते माघार घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष। भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांची माघार। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा। गिरीश महाजन उदय सामंतांच्या शिष्टाईला यश। इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर एकमत। एसआयआरच्या मुद्द्यावर सरन्यायाधीशांना पत्र लिहिणार। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची इंडिया आघाडीची मागणी। इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाचा चेहरा आतापासूनच निश्चित करावा लागणार। इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची भूमिका। संजय राऊतांची माहिती। दुसऱ्यांची मुलं राज्यसभा लोकसभेवर जातात तोच न्याय मलाही लावा म्हटलं होतं। राज्यसभेवरून मंत्री छगन भुजबळांनी व्यक्त केली खतखत। उमेदवारीला भाजपनं नकार दिल्याचं वृत्तही फेटाळलं। नाशिक धर्मांतर प्रकरणी निदा खानस मुख्य सूत्रधार। नमाज पठणाचं प्रशिक्षण दिल्याची कबुली। तर या प्रकरणात एमआयएमचाही मोठा रोल। शिवसेना नेते संजय निरुपम यांचा आरोप। अजित पवारांवरील आक्षेपार्ह विधानानंतर किशोर मासाळांवर कारवाई होणार। मासाळांचं विधान चुकीचं, त्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करणार। सुनील तटकरेंची घोषणा। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला जामीन। मुंबई उच्च न्यायालयाकडून 2 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। झी 24 तासनं उघडकीस आणलेलं प्रकरण। तुळजाभवानी मंदिरात बोगस पुजाऱ्यांचं जाळं। बनावट ओळखपत्रांद्वारे भाविकांची लूट। 5 जण अटकेत। मंदिर प्रशासन ऍक्शन मोडवर। मान्सूनची चाहूल लागताच कृषी केंद्राबाहेर गर्दी। खत खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा। खरीप हंगामासाठी बळीराजाची लगबग। अमरावतीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। रस्त्यावर झाडं पडल्यानं शहरात मोठी वाहतूक कोंडी।